श्लोक 133. श्रीराम. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. श्रीराम. सर्वसाधारणपणे असं पाहायला मिळतं की जो हरिभक्त असतो तो विरक्त असतोच असं नाही. कीर्तनात रमून जाणारा, ज्ञानानं युक्त असणारा त्याच्या बिदागीसाठी भांडताना आपण पाहतो. तसंच जो ज्ञानी आहे त्याला देवभक्तीची आवड असतेच असं नाही. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तिन्ही गुणांनी संपन्न आहे अशा पुरुषाच्या दर्शनानं पुण्य लागतं. त्याच्या सानिध्यात आल्यानं देव भेटल्याचा आनंद होतो. त्याच्या बोलण्यातून निश्चयात्मक ज्ञान प्रगत होतं. हरिभक्त कसा असतो, त्याची लक्षणं कोणती, हे समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. ते इथं 2 शब्द वापरतात, विरक्त असावा आणि विज्ञान राशी असावा. तो ज्ञानानं युक्त असतो. विज्ञानविषयक ज्ञान त्याला असतं. विज्ञानामध्ये अध्यात्मज्ञान हेही समर्थांना इथं अभिप्रेत आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना सगळेच जण खूप गरम होतंय, खूप गरम होतंय, पण पंखा चालू नाही म्हणून ओरडत असतात. संत महात्मा तिथे येईल, काय बिघडलंय ते पाहून पंखा चालू करून देईल, इतरांना वारं देईल, पण हा मात्र नैसर्गिक वाऱ्यात जाईल. ही विरक्तता समर्थ इथं सांगतायत. सर्वसाधारणपणे विज्ञानाचा वापर आपल्याला जास्तीत जास्त भौतिक सुख लाभावं यासाठी केला जातो. जो विज्ञानाचा जाणकार आहे पण त्यातून जो फायदा होणार आहे ते वापरण्याविषयी उदासीन आहे, तो विरक्त समजावा. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञानाची 18 लक्षणं सांगितली आहेत. या गुणांनी युक्त आहे तो ज्ञानराशी असं ते म्हणतात. पुढं 15व्या अध्यायामध्ये ते म्हणतात, तरी विरक्ती वाचून केही ज्ञानाशी तगणे नाही, हे विचारूनी ठाई ठेविले देवे. मिळालेलं ज्ञान टिकलं पाहिजे तर त्याचा उपयोग असतो. तर ज्ञानाचं टिकणं हे अंतःकरणाच्या शुद्धतेवर म्हणजे विरक्तीवर अवलंबून असतं. म्हणून समर्थांनी हरिभक्त हा आधी विरक्त आणि मग विज्ञानराशी असावा असं म्हटलं आहे. विरक्त असणं ही अंतःकरणातली स्थिती आहे. ज्या वस्तूमध्ये आपलं मन जास्त गुंततं त्याच्यावरती आपण प्रेम करतो. संत मात्र भगवंतावर प्रेम करतात. परमेश्वराविषयी त्यांना आसक्ती असते. त्यामुळं इतर वस्तूंबद्दल त्यांना आकर्षण नसतं आणि म्हणून ते उदासीन असतात. या वृत्तीला विरक्ती असं म्हणतात. वैराग्याच्या बाबतीमध्ये शुकाचार्यांचं उदाहरण देता येईल. वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांनी विरक्ती स्वीकारली होती. संतांच्याकडं भगवंतासंबंधीच्या अनुभवांच्या राशी असतात. असा संत भेटणं, त्यांच्यावर श्रद्धा बसणं आणि पुढं त्याचा सहवास मिळणं हे अगदी कठीण आहे. त्यांच्या मानसिक शक्तीमुळं, दर्शनामुळं आपल्या मनावर परिणाम होतो. संत हे निश्चयी असतात. त्यांची वृत्ती धरसोडपणाची नसते. अशा संतांना थोडा वेळ आपल्याला जवळ घेतलं, त्याचा वरदहस्त लाभला की मन शांत होतं, चित्तवृत्ती प्रसन्न होतात. याबद्दल दासगणू महाराजांच्या चरित्रातली एक गोष्ट प्रसिद्ध आहे. दासगणू महाराज साईबाबांच्या बरोबर बसले होते. कुंभमेळा चालू होता. ते साईबाबांच्या मागं लागले की स्नानासाठी आपण गंगेवर जाऊया.
दिवसभर साईबाबांनी त्यांना शेजारी बसवून घेतलं. थोड्या थोड्या वेळानं दासगणू महाराज साईबाबांना म्हणत की आपण गंगेवर जाऊया. शेवटी संध्याकाळी साईबाबा म्हणाले, दासगणू तू माझ्याजवळ बस, माझ्या पायावर डोकं ठेव. असं केल्यावर दासगणू महाराज म्हणतात, कारंज अंगावर उडालं, देह ओलाचिंब झाला, अंगावर रोमांच उभे राहिले. 10 वेळा गंगा स्नान केलं असतं तरी असं पुण्य मिळालं नसतं. असा आनंद साईबाबांच्या पायावर डोकं ठेवल्यानं लाभला. असा आनंद समाधान मिळण्याकरता संतांच्या पदरी ठायी भाव, विश्वास दृढ पाहिजे. त्या दृढ भावानं संतांचं पूजन झालं पाहिजे. अशा थोर संतांनी प्रेमानं जवळ घेतलं, उपदेश केला तर माणसाच्या अंतर्मनातील सर्व प्रकारचे संदेह दूर होतात. त्यासाठी भक्तही विनयी असला पाहिजे, अहंकारी असता कामा नये. ऐश्वर्यानं संपन्न असलेला परीक्षिती राजा विनयी आणि निरहंकारी होता. तसंच जनकराजाही विनयी आणि विरक्त होता. त्यामुळं शुकाचार्य यांनी सुद्धा जनकाचं शिष्यत्व पत्करलं होतं. पण मनात अहंकार असेल तर पाण्यात अखंड भिजून सुद्धा सुसरीच्या पाठीला मऊपणा येत नाही. ती तशीच खडबडीत आणि कठोर राहते. असं माणसाचं होऊ नये म्हणून परमेश्वराच्या चरणी लीन भाव असावा, त्याच्याबद्दल मनात दृढ श्रद्धा असावी, असं समर्थ आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. हरि भक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानस्थी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. श्रीराम.